आज आपण अगदी खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी बनवतोय आणि या वडीमध्ये माहिती आहे का, आपण जरासुद्धा बेसन वापरलेलं नाही आहे. तर कशी ही वडी केली आहे, चला तर मग पाहूया. तर ही वडी करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे एक मिक्सरचं भांडं आणि त्यामध्ये एक 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि थोडंसं जिरं घ्यायचं आहे. तिखटासाठी इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. जर तुम्हाला हिरवी मिरची नसेल वापरायची तर त्याऐवजी लाल तिखट वापरलं तरीसुद्धा चालू शकेल. आता इथे लसूण, मिरची आणि जिरं पहा असं जाडसर वाटून घेतलेलं आहे. आता नेहमी आपण वडी करताना बेसन पिठाचा वापर करतो, तर त्याऐवजी आपण आज इथे मूगडाळ वापरलेली आहे. तर इथे पहा ही मूगडाळ मी 3 ते 4 तास भिजवून घेतली. त्यातलं पाणी पूर्णतः निथळून घेतलं आणि आता ही आपल्याला अशी जाडसर अशी वाटून घ्यायची आहे. आता यामध्ये घालायची अगदी मूठभर इतकी चणा डाळसुद्धा भिजवून घेतली होती. थोडीशी हळद घातली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. थोडंसं हिंग घालायचं आहे आणि आता आपल्याला हे पुन्हा एकदा मिक्सरला सगळं छान असं वाटून घ्यायचं आहे. तर इथे पहा मूगडाळ अशी छान अशी वाटून घेतली आहे. आपण इथे बेसन पिठाचा वापर न करता मूगडाळ वापरलेली आहे, त्यामुळे वडी आपली एकदम पचायला हलकी आणि पौष्टिक अशी होणार आहे. तर सगळं मिश्रण हे मी एका भांड्यामध्ये काढून घेते. हे पहा सगळं मिश्रण एका भांड्यात काढून घेतलं आहे. वडी छान कुरकुरीत होण्यासाठी ह्यामध्ये पाववाटी इतकं तांदळाचं पीठ घातलं आहे आणि आता इथे पहा एक कोथिंबीरीची जुडी मी व्यवस्थित अशी निवडून नंतर स्वच्छ धुवून तिला निथळून घेतलेली आहे आणि अगदी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. तर सगळी कोथिंबीर आता मी ह्या पिठामध्ये घातलेली आहे आणि आता आपल्याला ह्याचं एकसारखं असं पीठ व्यवस्थित हाताने असं मळून घ्यायचं आहे. म्हणजे हे सगळं जिन्नस आपल्याला व्यवस्थित अशी एकत्रित करायची आहेत. थोडंसं हलकं असं दाबून केलं म्हणजे कोथिंबीरीलासुद्धा पाणी सुटतं आणि आपण ही डाळ वाटून घेतली आहे, त्याच्यामुळे ह्यामध्ये वरून पाणी घालण्याची आवश्यकता नाही. या पिठामध्येच ही कोथिंबीर व्यवस्थित अशी मळून होते. तर आता इथे पहा या पिठाचे आपण जसे नेहमीप्रमाणे उंडे करतो तसेसुद्धा करू शकतो. पण आता मी काय केलं आहे, एका ताटाला असं थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि ह्यावर थोडेसे आपल्याला सफेद तीळ घालायचे आहेत. आता हे तीळ घालताना तुम्ही जर या मिश्रणामध्ये घातले तरीसुद्धा चालू शकेल, पण हे असे केल्याने वडी दिसायला खूप सुंदर दिसते. आता ह्यावर हे आपण जे मिश्रण तयार करून घेतलं होतं कोथिंबीर आणि मूगडाळीचं, ते व्यवस्थित असं यावर सगळं घालायचं आहे प्लेटमध्ये आणि चमच्याने असं सगळं एकसारखं करायचं आहे. असं छान असं थापून घ्यायचं. अगदी जाडसर असं थापायचं नाही आणि अगदी पातळही थापायचं नाही. थोडंसं असं मीडियम आपल्याला हे प्लेटवर असं थापून घ्यायचं आहे. तर आता हे थोडंसं मिश्रण मी घालून ताटामध्ये छान असं चमच्याने एकसारखं करून घेतलेलं आहे. हे पहा अशा तऱ्हेने. आणि आता ह्यावर वरूनसुद्धा थोडेसे असे सफेद तीळ घालणार आहे, म्हणजे आपली वडी ना शिजल्यावर आणि तळल्यानंतर खूप अशी सुंदर दिसेल. तर आता इथे आपली वडी छान अशी थापून झाली आहे. चमच्याने असं सगळं एकसारखं करायचं आणि त्यानंतर आता ही मी कुकरला वाफवून घेणार आहे. म्हणजे कुकरमध्ये पाणी घालून त्यावर जाळी ठेवायची आहे आणि वरती एखादा डबा किंवा जर तुम्ही वरण भात लावत असाल तर तो डबा ठेवायचा आणि त्यावर अशी ही प्लेट आपल्याला ठेवायची आहे आणि नंतर कुकर बंद करून 3 ते 4 शिट्यांमध्ये ही वडी व्यवस्थित अशी शिजते. जर तुम्हाला कुकरला नसेल शिजवायची तर कढईत पाणी घालून त्यावर जाळी ठेवून त्यावर ही प्लेट ठेवली आणि वरती झाकण ठेवलं तरीसुद्धा 10 ते 15 मिनटामध्ये ही वडी छान अशी शिजवून होते. तर इथे पहा कुकरला मी मस्त अशी 3 शिट्ट्या दिल्या आणि वडी आपली व्यवस्थित अशी शिजवून झालेली आहे. टूथपिक किंवा सुरी अशी रोवून बघायची, अगदी कोरडी येते म्हणजे वडी आपली आतपर्यंत व्यवस्थित अशी शिजलेली आहे. 1 तासाभरानंतर गार झाल्यावर आपण आता हिचे वड्या कापून घेऊयात. तर त्यासाठी इथे पहा सुरीने अशी हिच्या कडा सोडवून घेतल्या. गरम असतानाच हे कापायच्या नाहीत, वड्या कापायच्या नाहीत, नाही तर मग काय होतं चुरा होतो. तो थोडं 1 तासभर जाऊन द्यायचा आणि म्हणजे थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत. तुम्हाला हव्या तशा लहान मोठ्या आकाराच्या वड्या तुम्ही कापून घेऊ शकता. तर इथे मी अशा पहा ह्या चौकोनी वड्या कापून घेतलेल्या आहेत. हे असं करण्याऐवजी जर तुम्ही ह्याचे उंडे करून जरी वडी करून घेतली तरीसुद्धा ही वडी छान होते. तर इथे पहा एक चौकोनी अशी वडी मी तुम्हाला काढून दाखवते. अगदी व्यवस्थित अशी वडी छान अशी शिजली आहे आणि वरून तीळ लावल्यामुळे अगदी सुंदर अशा ह्या वड्या दिसतात. तर इथे सगळ्या वड्या मी छान अशा ह्या कापून घेतल्या आहेत आणि आता आपण ह्या तळून घ्यायच्या आहेत. तर आता तळण्यासाठी इथे पहा तेल तापत ठेवलं आहे आणि ह्या आता आपल्याला एक 3 ते 4 मिनटासाठी मध्यम आचेवर
छान अशा कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत। या वड्या तुम्ही एकदा करून ठेवल्या आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर 8 ते 10 दिवस अगदी आरामात टिकतात। तर पहा इथे मस्त अशा आपल्या वड्या ह्या छान तळून होत आहेत। दोन्ही बाजूने 3 ते 4 मिनिटांसाठी व्यवस्थित अशा वड्या आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत। तर मस्त अशी आपली खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी तयार झालेली आहे। एकदा ही वडी करून ठेवायची आणि फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस अगदी आरामात राहते। तर आपली ही चटपटीत खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत कोथिंबीर वडी आणि तीही मूग डाळ घालून केलेली तयार झालेली आहे। तर तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारे करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।